एकीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात, तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफांकडून मात्र नकार घंटा सुरूच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं. कसलीही अधिसूचना निघाली, काही निघाली, त्यात कोल्हापूर असणार नाही. आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही. आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही, तिथं पण झाला. आता सांगलीच्या पुढे गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते. तर मी त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतोय, नवीन आज टेंडर निघालेला आहे, तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता. त्यानंतर हायवेनं शंकेश्वर मार्गे जाईल सगळं गोव्याला, त्याचा रस्ता सुचवलेला आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प नेमका काय आहे तो आपण समजून घेऊया. 2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली होती. 802 किलोमीटर लांबीचा नागपूर ते गोवा ग्रीनफील्ड हायवे असेल हा शक्तीपीठ महामार्ग. राज्यातील 3 शक्तीपीठांना जोडणार असल्यानं त्याला शक्तीपीठ असं नाव देण्यात आलं. 6 पदरी शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार. शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27,000 हेक्टर जमिनी अधिग्रहणाची योजना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.